काळ्या मातेशी इमान आणि एकीचे बळ. उडानच्या रणरागिणींची शेतीत सोनेरी भरारी. मारेगावच्या उडान महिला शेतकरी गटाचा जिल्हास्तरीय फार्मर लीग मध्ये द्वितीय क्रमांक. 15 ऑगस्टला यवतमाळात दिमाखात गौरव झाला. हातात केवळ विळा खुरपी घेऊन काळ्या मातीत घाम गाळणाऱ्या ग्रामीण महिला जेव्हा एकत्रित येतात आणि आधुनिक विज्ञानाची कास धरतात, तेव्हा शेतीच्या बांधावर स्वावलंबाची नवीन पहाट उगवते. याच अथांग जिद्दीच्या बळावर मारेगाव तालुक्यातील वरुड येथील उडान महिला शेतकरी गटाने जिल्हास्तरीय फार्मर लीग 2026च्या रणांगणात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. शेकडो गटांमधून द्वितीय क्रमांक पटकावत या रणरागिणींनी मारेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट रोजी यवतमाळच्या मुख्य व्यासपीठावर त्यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन दिमाखात गौरव झाला. चूल आणि मूल यांच्या मर्यादित वर्तुळातून बाहेर पडून शेतीच्या मुख्य निर्णय प्रक्रियेत महिलांचे नेतृत्व कसे असू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण उडान गटाने उभे केले आहे. पारंपरिक पद्धतींना फाटा देत सेंद्रिय शेतीचा मंत्र, आधुनिक कृषी विज्ञान, काटेकोर पीक नियोजन आणि सामूहिक व्यवस्थापनाच्या बळावर या महिलांनी शेतीला केवळ उदरनिर्वाहाचे साधन न ठेवता समृद्धीचा मार्ग बनवला. बांधावर एकत्र येऊन घेतलेले निर्णय आणि एकत्रित राबवलेले प्रयोग यामुळे या गटाने संपूर्ण परिसरासमोर एक दीपस्तंभ निर्माण केला आहे. कृषी विभागाच्या वतीने आयोजित या जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध तालुक्यातील प्रगतशील गटांचा सहभाग होता. मात्र महिलांचे संघटन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शेतीतील नाविन्यता या निकषांवर वरुडच्या उडान गटाने सर्वांना भुरळ घातली. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या मंगलदिनी यवतमाळ येथे जेव्हा या महिलांचा गौरव झाला, तेव्हा तो केवळ एका गटाचा सत्कार नव्हता, तर उन्हातानात राबणाऱ्या प्रत्येक कष्टकरी माऊलीच्या घामाला मिळालेली ती मानाची पावती ठरली. या ऐतिहासिक यशामागे मनीषा टोंगे, किरण वाढई, मनीषा घुले, गीता झट्टे, सीमा चहाणकर, सीमा खामणकर, भावना वाढई, अनुजिया भोयर, आरती वाढई, वनिता भट, सरोज खामणकर, ज्योती भोयर आणि वर्षा पवार या महिलांचे अहोरात्र कष्ट आणि एकमेकींवरील अढळ विश्वास उभा आहे. उडानच्या या ऐतिहासिक भरारीने हे सिद्ध केले आहे की ग्रामीण महिलेच्या हाती जेव्हा तंत्रज्ञान आणि संघटनेचे बळ येते, तेव्हा ती घरासमोरच संपूर्ण गावाचे आणि तालुक्याचे नशीब बदलू शकते. या उत्तुंग यशाबद्दल संपूर्ण मारेगाव तालुक्यातून या रणरागिणींवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मारेगाव वार्ता, सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ.